आज महान आत्मिक युद्ध आणि उपासना या उपदेश शीर्षका अंतर्गत या आपण बायबलद्वारे आत्मिक दृष्टिकोनातून उपासनेच्या सेवा किती महत्त्वाच्या आहेत याचा अभ्यास करूया, जेणेकरून आपण परमेश्वराला आणखी पवित्र उपासना अर्पण करू शकू. उपासना ही देवतांमधील युद्ध आहे असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही. बायबलमध्ये मोलक, बाल आणि अशेरा यासारख्या अनेक देवतांच्या नावांचा उल्लेख आहे. स्वर्गामध्ये सैतानाने परमेश्वराच्या लोकांना भुलवले आणि ज्यामुळे त्यांना पृथ्वीवर टाकले. आताही तो त्यांना मूर्तिपूजक देवतांची उपासना करण्यास फसवतो, जेणेकरून ते स्वर्गात परत येऊ शकत नाहीत. परमेश्वरासोबत असलेले त्यांचे संबंध तोडणे हे सैतानाचे ध्येय आहे. कारण आपण आत्मिक गोष्टी पाहू शकत नाही, पण फक्त शारीरिक गोष्टी पाहू शकतो. म्हणून आपण सहजपणे विचार करतो, जेव्हा आपण चर्चमध्ये येतो तेव्हा आपण फक्त स्तुती गातो आणि प्रार्थना ती गोष्ट आहे जी आपण नैसर्गिकरित्या करतो. तथापि आत्मिक दृष्टिकोनातून हे देवतांमधील युद्ध आहे. सर्व लोकांनो, युद्धामध्ये जर तुम्ही शत्रूचा पराभव करण्यात अपयशी ठरता तर तुम्ही मरता. म्हणून ते जीवन किंवा मृत्यू आहे. सर्व लोकांनो, आपल्या आकाशगंगेमध्ये 200 अब्ज तारे आहेत. जर आपल्याकडे 200 अब्ज वस्तू असतील तर एक मिळवणे किंवा एक गमावल्याने काही फरक पडणार नाही. पृथ्वी किती महत्त्वहीन आहे. असे असले तरी परमेश्वर मनुष्य जातीला फक्त त्यांची उपासना करण्याची आज्ञा देतात. म्हणून ते आपल्याला ही आज्ञा का देतात, आपण याच्या कारणांचे परीक्षण केले पाहिजे. जर आपण इतर देवतांचे पालन केले तर आपण कोठे जाऊ? आपण नरकात जाऊ, जेथे नाश आणि सार्वकालिक शिक्षा आहे. 10 आज्ञांपैकी त्यांनी म्हटलेली पहिली गोष्ट म्हणजे माझ्याखेरीज तुला वेगळे देव नसावेत, असे त्यांनी प्रामाणिकपणे विचारले. परमेश्वराची उपासना करण्यासाठी काय आवश्यक आहे? उपासनेची आवश्यकता आहे. कोणाची उपासना केली जाते यावर अवलंबून उपासनेचे नियम बदलू शकतात. चर्च ऑफ गॉड शब्बात दिवसाला महत्त्व का देते? चर्च ऑफ गॉड ओलांडण्याला महत्त्व का देते? कारण काय आहे? हे फक्त ठरलेल्या तारखांना, सण आणि सब्बात दिवस पालन करण्याबद्दल नाही. जर आपण याला आत्मिकदृष्ट्या पाहिले तर ते एका आत्मिक युद्धाच्या रूपात पाहिले जाऊ शकते. स्वर्गामध्ये आपण केलेल्या पापांची क्षमा करण्यासाठी परमेश्वर या जगामध्ये नवीन कराच्या सत्याचा प्रसार करत आहे. म्हणूनच त्यांनी आपल्याला पृथ्वीच्या शेवटपर्यंत जाऊन वचनाचा प्रचार करण्यास सांगितले नाही का? या कारणास्तव आपण प्रत्येक देशात परिश्रमपूर्वक प्रचार करत आहे. मग उपासना इतकी महत्त्वाची का आहे? कारण की उपासना ठरवते की आपण कोणाची सेवा करतो. आपण परमेश्वरावर विश्वास ठेवतो आणि जगातील असंख्य चर्च देखील परमेश्वरावर विश्वास ठेवण्याचा दावा करतात. पण त्यांच्या उपासनेच्या पद्धतीबद्दल काय? तारीख देखील वेगळ्या आहेत. जरी ते म्हणतात की ते पुनरुत्थानाच्या दिवसाचे पालन करतात, पण बायबलनुसार आपण भाकरी मोडतो तेव्हा ते अंडी खातात. हे आपल्याला त्यांच्यापासून वेगळे करते. मग त्यांचे विधी परमेश्वराकडून आहेत का? शेवटी ते परमेश्वराची नाही तर इतर देवतांची उपासना करतात. म्हणून एजिकल संदेष्टाने त्यांना घृणास्पद म्हटले. असे यामुळे आहे कारण की ते आपल्या ओठांनी परमेश्वराला हाक मारतात, पण त्यांच्या कार्याने ते त्यांना नाकारतात. सर्व खोटे देवता उपासनेद्वारे लोकांना त्यांची उपासना करायला लावतात.
जगामध्ये लोक पूर्वजांच्या आत्म्यांना नमन करण्यासाठी अर्पण करत नाहीत का? परमेश्वराची उपासना करण्याचा हा मार्ग नाही. जगात अनेक देवता आणि अनेक प्रभू आहेत. ते अशा पद्धतीद्वारे आपला आत्मा लुटतात. कारण आपण त्रिमितीय जगामध्ये राहत आहोत. म्हणून आपण फक्त असा विचार करतो की हे फक्त असे काही आहे जे कुटुंब घरी करतात. पण आत्मिक दृष्टिकोनातून तो परमेश्वराची उपासना करण्याचा मार्ग नाही. सर्व लोकांनो, उपासना खूप महत्वाची आहे. येशूने आपल्याला उपासनेबद्दल काय शिकवले? त्यांनी आपल्याला पूर्ण अंतःकरणाने शिकवले. त्यांनी पूर्ण जीवाने शिकवले नाही का? त्यांनी आपल्याला पूर्ण मनाने शिकवले नाही का? ही पहिली आणि सर्वात मोठी आज्ञा आहे. हे मत्ती अध्याय 22 मध्ये लिहिलेले नाही का? आपण येशूच्या नवीन नावावर ख्रिस्त अन्सांहुंग आणि नवीन यरुशलेम स्वर्गीय माता यांच्यावर विश्वास ठेवतो, जे पवित्र आत्म्याच्या युगात आले आहेत. म्हणून आपण बायबलनुसार जगले पाहिजे. या आपण बायबलद्वारे पुष्टी करूया की परमेश्वर उपासनेद्वारे उत्तर देतात. 1 राजे अध्याय 18 वचन 28 मध्ये आपण 850 खोटे संदेष्ट आणि एलिया यांच्यातील आत्मिक युद्ध पाहतो. यहोवा परमेश्वर किंवा बाल खरा परमेश्वर आहे हे ठरवण्यासाठी होते. त्यांनी मान्य केले की ज्या परमेश्वराने यज्ञांना जाळण्यासाठी स्वर्गातून अग्नी पाठवला तेच खरे परमेश्वर आहे. खोट्या संदेष्टांनी प्रथम सुरुवात केली. या आपण वचन 28 पाहूया. ते मोठमोठ्याने हाका मारू लागले आणि आपल्या रिवाजाप्रमाणे, दुसऱ्या शब्दात जशी त्यांची उपासना पद्धत होती, सूर्यांनी व भाल्यांनी आपणास घाव करून घेऊ लागले, एवढे की ते रक्तबंबाळ झाले. दुपार टळून गेल्यावर संध्याकाळच्या यज्ञसमर्पणापर्यंत ते बडबडत राहिले, पण काही वाणी झाली नाही. कोणी उत्तर दिले नाही किंवा लक्ष पुरवले नाही. मुद्दा हा आहे की त्यांनी ते त्यांच्या प्रथेनुसार केले. त्यांनी त्यांच्या देवतांच्या उपासनेच्या पद्धतीनुसार रक्तस्राव होईपर्यंत स्वतःला कापून घेतले आणि बाल आणि अशेराला पुकारले. पण संध्याकाळचा यज्ञसमय होईपर्यंत त्यांना कोणतेही उत्तर मिळाले नाही. वचन 30. मग एलिया सर्व लोकांस म्हणाला, माझ्याजवळ या. तेव्हा सर्व लोक त्याच्या जवळ आले. परमेश्वराची वेदी पाडून टाकली होती, ती त्याने दुरुस्त केली. तुझे इस्रायल असे नाव पडेल, असे याकोबास परमेश्वराचे वचन प्राप्त झाले होते. त्याच्या वंशसंख्ये इतके 12 धोंडे एलियाने घेतले. त्या धोंड्यांची त्याने परमेश्वराच्या नावाची वेदी बांधली आणि 2 मापे बी राहील एवढी खळगी त्याने वेदी सभोवार खणली. त्याने वेदीवर इंधने ठेवली आणि गोरा कापून व तुकडे करून ते इंधनावर रचले. मग तो म्हणाला, 4 घागरी पाणी भरून होम बलीवर व इंधनावर ओता. तो पुन्हा म्हणाला, दुसऱ्यांदा तसेच करा. तेव्हा लोकांनी दुसऱ्यांदा तसेच केले. तो म्हणाला, तिसऱ्यांदा तसेच करा. आणि त्यांनी तिसऱ्यांदा तसेच केले. पाणी वेदीवरून सभोवार वाहिले आणि ती खळगीही पाण्याने भरली. संध्याकाळच्या यज्ञसमयी ती संध्याकाळच्या बलिदानाची वेळ होती, जी आपल्या दुपारच्या उपासना दर्शवते. सकाळचा यज्ञ आणि संध्याकाळचा यज्ञ असतो, नाही का? ही त्या लोकांसाठी आवश्यक वेळ आहे जे परमेश्वराची उपासना करतात. म्हणूनच आपल्याकडे दरवर्षी आणि दर आठवड्याला एका निश्चित वेळी उपासना केली जाते. संध्याकाळच्या यज्ञसमयी एलिया संदेष्टा पुढे येऊन म्हणाला, हे परमेश्वरा, अब्राहम, इसाक व इस्रायल यांच्या देवा, इस्रायलमध्ये तूच देव आहेस. मी तुझा सेवक आहे आणि मी ह्या सर्व गोष्टी तुझ्याच आज्ञेने केल्या आहेत. हे सर्वांना विदित कर. हे परमेश्वरा, एक माझी विनंती ऐक. हे परमेश्वरा, तूच देव आहेस आणि तूच यांची हृदय पराडमुख केली आहेस. याची या लोकांना जाणीव होऊ दे.
तेव्हा परमेश्वरापासून अग्नी उतरला आणि त्याने होम बली, इंधने, धोंडे आणि मातीही भस्म करून टाकली आणि त्या खळगीतले पाणी साठिले. हे पाहून सर्व लोक पालथे पडून म्हणाले, परमेश्वर हाच देव, परमेश्वर हाच देव. एलिया त्यास म्हणाला, बालच्या संदेष्टास पकडा, त्यातल्या एकासही निष्ठून जाऊ देऊ नका. तेव्हा त्याने त्यास पकडले. एलियाने त्यास खाली किशोन ओळानजीक आणून वधिले. आपण कर्मेल डोंगरावरील या युद्धाला शारीरिक भाग म्हणून पाहू नये. परमेश्वराने आपल्याला शिकवण देण्यासाठी हे तयार केले नाही का? परमेश्वराने जे त्यांच्या नियमांचे पालन करून परमेश्वराची उपासना करतात, त्यांना इतर देवतांच्या नियमानुसार उपासना करण्यापासून वेगळे केले. तेथे उपासना होती. एलियाने संध्याकाळच्या बलिदानाच्या वेळी परमेश्वराला प्रार्थना केली आणि बालच्या संदेष्टांनी त्यांच्या नियमानुसार त्यांची स्वतःची विधी पूर्ण केली. आज जरी असंख्य चर्च आहेत, पण परमेश्वराने आज्ञा केलेले उपासनेचे नियम कोठेही आढळत नाही. एहेजकेलच्या मते ते मंदिरात कोणाची उपासना करतात? ते परमेश्वराच्या मंदिरात आहेत, तरीही ते सूर्यदूताची उपासना करतात. हे घृणास्पद कृत्य आहेत. काही लोक विचारतात, चर्च ऑफ गॉड शनिवारीच शब्बात काटेकोरपणे का पाळतो? ते सकाळी आणि दुपारी प्रार्थना वेळ का पाळतात? आपण कधीही प्रार्थना करू शकत नाही का? कोणत्या वेळी प्रार्थना करणे चांगले आहे. तथापि आपण या विशिष्ट प्रार्थनेच्या वेळा वगळू नये, कारण की ती परमेश्वराची आज्ञा आहे. त्या शिकवणींना टाळण्यासाठी सैतान अनेक धूर्त पद्धती वापरतो. या आपण मत्ते अध्याय 4 उघडूया. मत्ते अध्याय 4 वचन 1 मध्ये असे लिहिले आहे, तेव्हा सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला अरण्यात नेले. मग त्याने 40 दिवस व 40 रात्री उपवास केला. त्यानंतर त्याला भूक लागली. तेव्हा परीक्षक त्याच्याजवळ येऊन म्हणाला, तू देवाचा पुत्र आहेस तर या धोंड्यांच्या भाकरी व्हाव्या अशी आज्ञा कर. परंतु त्याने उत्तर दिले की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल असा शास्त्रलेख आहे. सैतान आपल्याला शारीरिक गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रवृत्त करतो. मी काहीही न मिळवता माझा वेळ वाया घालवत आहे का? सैतान आपल्याला असे पापी विचार करण्यास प्रवृत्त करतो. तथापि येशूने म्हटले, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. असे यामुळे आहे कारण की आपल्याकडे सार्वकालिक स्वर्गाचे राज्य आहे. या आपण वचन 5 पाहूया. मग सैतानाने त्याला पवित्र नगरीत नेऊन मंदिराच्या शिरोभागी उभे केले आणि त्याला म्हटले, तू देवाचा पुत्र आहेस तर खाली उडी टाक, कारण असा शास्त्रलेख आहे की तू आपल्या दूतांना तुझ्याविषयी आज्ञा करील आणि तुझा पाय धोंड्यावर आपटू नये म्हणून ते तुला हातावर झेलून धरतील. येशूने त्याला म्हटले, आणखी असा शास्त्रलेख आहे की परमेश्वर जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नको. पुढे सैतानाने त्याला एका अतिशय उंच डोंगरावर नेऊन त्याला जगातील सर्व राज्ये व त्यांचे वैभव दाखविले आणि त्याला म्हटले, तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सगळे काही तुला देईन. दुसऱ्या शब्दात, जर तुम्ही माझी उपासना केली तर. तेव्हा येशू त्याला म्हणाला, त्यांनी काय म्हटले? अरे सैताना, चालता हो, कारण असा शास्त्रलेख आहे की परमेश्वर तुझा देव याला नमन कर व केवळ त्याचीच उपासना कर. येशूचा अर्थ असा होता की सर्व उपासना सैतानाला नाही तर परमेश्वराला अर्पण केली पाहिजे. तथापि आज जागतिक गावात लाखो देवता आहेत. विशेषतः जेव्हा मी भारतात भेट दिली तेव्हा पुरोहित कर्मचाऱ्यांनी मला विचारले, तुम्हाला माहित आहे का भारतात किती देव आहेत? मी उत्तर दिले, सुमारे 100 देव कदाचित. ते म्हणाले, 10 कोटीपेक्षा जास्त आहेत.
मला आश्चर्य वाटले की या एका देशात 100 कोटीपेक्षा जास्त देवतांची पूजा केली जाते. मला वाटले अनेक देव असंख्य लोकांचे आत्मे नष्ट करत आहेत. त्यामध्ये धार्मिक विषयांशी संबंधित अनेक पैलू गुंफलेले आहेत. मत्ते अध्याय 4 मध्ये जेव्हा पहिले आणि दुसरे प्रलोभन अयशस्वी झाले, तेव्हा सैतानाने येशूला सर्व राज्ये आणि त्यांचे वैभव दाखवून म्हटले, तो पाया पडून मला नमन करशील तर मी हे सगळे काही तुला देईन. सैतानाची उपासना व्हावी यासाठी तो आपले सर्व प्रयत्न करतो. लोकांना आपण सब्बात दिवस पाळला पाहिजे हे शिकवण्यासाठी आपण बायबलमधील प्रत्येक वचन का शोधतो? त्यांना फक्त इतकेच माहीत आहे की बायबल हे परमेश्वराचे वचन आहे. हे त्यांचे पालन करत नाहीत. या समस्या उद्भवतात कारण की ते इतर देवांची उपासना करत आहेत. म्हणूनच परमेश्वर आपल्याला त्यांच्या आज्ञा देतात. या आपण अनुवाद अध्याय 4 वचन 9 पाहूया. अनुवाद अध्याय 4 वचन 9. मात्र स्वतःविषयी सावधगिरी बाळग आणि स्वतःला फार जप, नाहीतर तू ज्या गोष्टी डोळ्यांनी पाहिल्या आहेत त्या विसरून जाशील आणि जन्मभर त्या तुझ्या मनातून जातील. तू आपल्या पुत्र पौत्रांना त्यांची माहिती द्यावी. ज्या दिवशी तू होरेबापाशी आपला देव परमेश्वर याच्यासमोर उभा राहिलास, त्या दिवशी परमेश्वर मला म्हणाला की ते इहोलोकी असेपर्यंत त्यांनी ते कोणाचा आदर करण्यास शिकू शकतात? माझे. येथे कोण बोलत आहे? परमेश्वर. म्हणून असे लिहिले आहे की त्यांनी परमेश्वराचा आदर करण्यास शिकावे. या पृथ्वीवरील आपल्या वेळेदरम्यान आपण हे शिकले पाहिजे की आपण परमेश्वराची उपासना कशी केली पाहिजे. भय बाळगायला शिकावे व आपल्या मुलाबाळांनाही तसे शिकवावे. म्हणून या लोकांना माझ्याजवळ जम, म्हणजे मी आपली वचने त्यांना ऐकवीन. शेवटी परमेश्वराने त्यांना सिनाय पर्वतावर आपल्या आज्ञा देण्याचे हेच कारण नाही का? म्हणूनच परमेश्वराने आपल्याला आयुष्यभर त्यांच्या नियमांना स्मरण करण्यास सांगितले. जेव्हा तुम्ही घरी बसता आणि रस्त्याने चालता तेव्हा त्यांना कशासाठी बांधता? आपल्या हातावर चिन्हाप्रमाणे बांधा. आणि तुम्ही त्यांना कुठे बांधता? कपाळावर बांधा. आपण त्यांच्या आज्ञा विसरणार नाही याची पुष्टी करण्यासाठी परमेश्वराने सर्व मानवजातीला ही सूचना दिली. तथापि सैतानाने धूर्तपणे नियुक्त सण आणि शिस्त बदलले. जरी नावे तीच राहिली तरी त्याने सार पूर्णपणे बदलून टाकले. जर संगणकाऐवजी संगणक पॅकेजिंगमध्ये बेसबॉल असेल तर हे अस्वस्थ करणारे असेल. जर गुंडाळलेला भाग ख्रिस्ती धर्माचा असेल पण त्यातील मजकूर सूर्यदेवाच्या उपासनेसाठी असेल तर किती आश्चर्यकारक असेल. जसे की मत्ते अध्याय 4 मध्ये लिहिले आहे, सैतानाने येशूला देखील त्याची उपासना करण्यासाठी मोहात पाडण्याचा प्रयत्न केला. मग परमेश्वराच्या लोकांना किती सहजपणे मोहात पाडले जाऊ शकते? म्हणूनच परमेश्वराने आपल्याला परमेश्वराच्या वचनामध्ये स्वतःला समर्पित करण्यास सांगितले नाही का? जर आपण असे करण्यात अपयशी ठरलो तर आपण गोंधळून जाऊ की हा परमेश्वराचा नियमशास्त्र आहे की नाही. परमेश्वराने 2000 वर्षापूर्वी नवीन कराचे नियम सांगितले होते. तथापि 4थ्या शतकाच्या जवळजवळ शब्बात आणि ओलांडन रद्द करण्यात आले. नवीन करार रद्द झाल्यामुळे जगामध्ये जीवनाचा प्रकाश राहिला नाही. या कारणास्तव कोण येणार आहे? जोपर्यंत परमेश्वर येत नाही तोपर्यंत कोणीही शैतानावर विजय मिळवू शकत नाही. हे कार्य फक्त परमेश्वरच पूर्ण करू शकतात. परमेश्वर या पृथ्वीवर सर्व उपासनेचे नियम पुन्हा स्थापित करण्यासाठी आले. परमेश्वराची उपासना कशी करावी हे कोणालाच माहीत नव्हते. म्हणून परमेश्वराने नवीन कराचा शब्बात, ओलांडन, 3 वेळात 7 सण आणि नवीन कराचे सियोन पुन्हा स्थापित केले.
जसे की पिताने स्वर्गीय माता, नवीन येरुशलेम, नवीन कराची वास्तविकता प्रकट केली, तेव्हापासून जगातील सर्व सियोन पिता आणि मातावरील विश्वासाच्या एकाच मार्गावर चालत नाहीत का? आपण पाहत असलेल्या सर्व शिकवणी बायबलमध्ये आढळतात. शब्बात आणि वलांडण आढळतात. पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बप्तिस्मा घेणे देखील आढळते. जरी हे बायबलमध्ये आढळते तरी लोकांना हे समजत नाही. ते आत्मिक रूपाने आंधळे आहेत. जसे की परमेश्वराच्या वचनामध्ये लिहिले आहे, ते पाहत असता पाहत नाहीत आणि ते ऐकत असता ऐकत नाहीत व त्यांना समजतही नाही. 8 अब्ज लोकसंख्येच्या या जागतिक गावात वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड हे एकमेव परमेश्वराच्या उपासनेचे ठिकाण आहे. याचा विचार केल्यास आपल्याला किती अभिमान वाटतो. म्हणून नेहमी अभिमान बाळगा. आपण त्यांचा गैरसमज दूर केला पाहिजे, जेणेकरून ते जीवनाच्या सत्याचे वचन ऐकू शकतील. त्यांचा आणि आपल्यातील फरक उपासनेमध्ये आहे. जेव्हा आपण म्हणतो की उपासना वेगळी आहे, तेव्हा कोण वेगळे आहे? आपण ज्या परमेश्वराची उपासना करतो ते वेगळे आहेत. आपले परमेश्वर ते आहेत जे बायबलची नोंद करतात. 6 दिवसात आकाश, पृथ्वी आणि सर्व काही कोणी निर्माण केले? तेच परमेश्वर आहेत ज्यांची आपण उपासना करतो. आपले सर्व कार्य बायबलमध्ये नोंदवले आहेत. दुसरीकडे जे रविवारची उपासना, ख्रिसमस आणि क्रूस उभारतात, त्यांच्या सर्व उपासना विधी आपल्याला कोठे मिळतील? आपण इतर देवतांमध्ये त्यांच्या उपासनेचा आधार शोधू शकतो. जरी आपल्याला जगातील सर्व गौरव आणि कीर्ती अर्पण केली गेली तरी येशूने म्हटले, परमेश्वर तुझा देव याला नमन कर व केवळ त्याचीच उपासना कर. या जगाच्या गोष्टी फक्त एक क्षणभर टिकतात. या कारणास्तव येशूने आपल्याला सार्वकालिक काय आहे याबद्दलचे वचन दिले आणि आपल्याला शिकवले की आपण खऱ्या परमेश्वराची उपासना करून ते शोधू शकतो. या आपण एहेजेकेल अध्याय 36 वचन 25 वर जाऊया. अध्याय 36 वचन 25 मध्ये असे लिहिले आहे, मी तुम्हावर शुद्ध पाणी शिंपडेन, म्हणजे तुम्ही शुद्ध व्हाल. तुमची सर्व मलिनता व तुमच्या सर्व मूर्ती यापासून मी तुमची शुद्धी करेन. मी तुम्हास नवे हृदय देईन, तुमच्या ठाई नवा आत्मा घालीन. तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकील व तुम्हास मांसमय हृदय देईन. मी तुमच्या ठाई माझा आत्मा घालीन आणि तुम्ही माझ्या नियमांनी चालाल. तो आपल्याला काय करण्यास प्रवृत्त करेल? माझे निर्णय पाळून त्याप्रमाणे आचरण कराल असे मी करीन. जेव्हा आपण परमेश्वराच्या नियमांचे पालन करतो तेव्हा ते आपल्याला त्यांचे लोक म्हणून ओळखतात आणि ते आपले परमेश्वर बनतात. 28 वचनात परमेश्वराने आपल्याशी असलेल्या नात्याची कबुली देताना दाखवली आहे. या आपण सुरू ठेवूया. मी तुमच्या पूर्वजास दिलेल्या देशात तुम्ही वस्ती कराल आणि तुम्ही कोण व्हाल? तुम्ही माझी प्रजा. परमेश्वराचे लोक बनण्यासाठी आपण काय केले पाहिजे? वचन 27, माझे निर्णय पाळून त्याप्रमाणे आचरण कराल. जेव्हा तुम्ही माझ्या नियमांचे पालन करता आणि तुम्ही माझी प्रजा व मी तुमचा देव असे होईल. आजकाल पुष्कळ चर्च आहेत जे परमेश्वरावर विश्वास ठेवण्याचा दावा करतात, पण त्यांच्याकडे परमेश्वराची उपासना करण्याचे कोणतेही नियम किंवा सण नाहीत. बप्तिस्माच्या आज्ञेवरून आपण याची पुष्टी करू शकतो की त्या चर्चकडे परमेश्वराने दिलेली कोणतीही शिकवण नाही. आपण कधीही अशी कोणतीही गोष्ट स्वीकारू नये जे परमेश्वराचे नियम नाही. जसे वचन 25 मध्ये लिहिले आहे, परमेश्वर म्हणतात, तुमची सर्व मलिनता व तुमच्या सर्व मूर्ती यापासून मी तुमची शुद्धी करीन. मग परमेश्वर त्यांच्या आज्ञांचे पालन करण्यासाठी त्यांचा आत्मा देतील. ते परमेश्वराच्या आज्ञाप्रमाणे चालत आहेत की नाही
याद्वारे आपण ते परमेश्वराचे लोक आहेत की नाही हे ओळखू शकतो. परमेश्वराचे लोक परमेश्वराच्या नियमानुसार उपासना करतात. आपण शब्बात दिवसाच्या उपासनेला कधीही हलके समजू नये. तो 7वा दिवस असल्यामुळे याला फक्त उपासनेचा दिवस समजू नये. काही लोक म्हणतात जोपर्यंत आपण परमेश्वराची उपासना करतो तोपर्यंत शनिवार असो किंवा रविवार काही फरक पडतो का, हे योग्य वाटू शकते. तथापि परमेश्वराने 7वा दिवस नियुक्त केला याचे काही कारण असले पाहिजे, बरोबर? परमेश्वर सुरुवातीपासून शेवट पाहत असून मनुष्य जातीसाठी संपूर्ण सुवार्थेच्या कार्याचे व्यवस्थापन करत आहेत. म्हणून ज्यांचे डोळे एक दिवस किंवा एक सेकंद देखील पुढचा अंदाज लावू शकत नाहीत त्यांनी त्याचा चुकीचा अर्थ लावणे चुकीचे आहे. एजेकिएल 36 मध्ये परमेश्वराने म्हटले, मी तुमच्या ठायी माझा आत्मा घालेल आणि तुम्ही माझ्या नियमांनी चालाल, माझे निर्णय पाळून त्याप्रमाणे आचरण कराल असे मी करेन. ही परमेश्वराची इच्छा आहे. या आपण पुष्टी करूया की परमेश्वराने आपल्याला फक्त त्यांच्या नियमांचे, विधींचे आणि आज्ञांचे पालन करण्याची सूचना दिली आहे. या आपण लेवी अध्याय 18 वचन 3 पाहूया. तुम्ही ज्या मिस्र देशात राहत होता तेथील चालीरीतींना अनुसरून चालू नका. तसेच ज्या कनान देशात मी तुम्हाला घेऊन जात आहे तेथील चालीरीतींना अनुसरून चालू नका. तुम्ही काय करू नये व तेथील विधीप्रमाणे चालू नका. तुम्ही मिसर आणि कनानच्या प्रथांचे पालन करू नका. मग तुम्ही कशाचे पालन केले पाहिजे? वचन 4, माझ्याच नियमाप्रमाणे चाला आणि माझीच विधी पाळा, म्हणजे त्याप्रमाणे वागा. मिसरमध्ये मिस्री देवतांची उपासना करण्याच्या पद्धती होत्या आणि कनानमध्ये कनानच्या मूर्तीची उपासना करण्याच्या पद्धती होत्या. असे असले तरी परमेश्वर या गोष्टीवर भार देतात की त्यांच्या लोकांनी नेहमी त्यांच्या विधींचे, नियमांचे आणि आज्ञांचे पालन केले पाहिजे. जेव्हा परमेश्वर स्वर्गातून खाली पाहतात तेव्हा त्यांना असे समजते की त्यांची उपासना करणारे लोक आहेत. या आपण वचन 5 सोबत सुरू ठेवूया. म्हणून तुम्ही माझे विधी व माझे नियम पाळावे. ते जो पाळेल तो त्याच्या योगे त्या व्यक्तीचे काय होईल? ते जिवंत राहील. मी परमेश्वर आहे. आत्मिक दृष्टिकोनातून उपासना ही एक मोठी आत्मिक युद्ध आहे. सैतान आपले अंतःकरण परमेश्वरापासून लांब नेण्याचा प्रयत्न करून आपल्याला इतर देवतांच्या नियमांचे पालन करायला लावतो. रानातील 40व्या वर्षी इस्रायल लोक परीक्षेत पडले आणि 24,000 लोक मरण पावले. रानातील 40व्या वर्षाचा अर्थ आहे की कनान त्यांच्या डोळ्यासमोर होते, असे नाही का? ते वलांडण्याचे पालन करणार होते आणि यरीहो जिंकणार होते. कनानमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी इतर देवतांची उपासना केली. या आपण अनुवाद अध्याय 4 वचन 1 पाहूया. अध्याय 4 वचन 1. आता अहो इस्रायल लोको, जे विधी व नियम मी तुम्हाला शिकवत आहे, परमेश्वराच्या लोकांनी काय करावे ते पाळावे. आपण हे समजले पाहिजे की संदेष्टे सतत परमेश्वराच्या आज्ञा आणि नियम का शिकवतात. परमेश्वर आपल्याला त्यांच्या आज्ञांची आणि नियमांची आठवण करून देतात, कारण मनुष्य जातीवर त्यांचे आशीर्वाद येईपर्यंत आत्मिक जगामध्ये अनेक अदृश्य घटना घडतात. जे विधी व नियम मी तुम्हाला शिकवले आहे ते पाळावे, म्हणून तुम्ही ते ऐकून घ्या, म्हणजे तुम्ही जिवंत राहाल आणि तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर तुम्हाला जो देश देत आहे त्यात प्रवेश करून तो वतन करून घ्याल. वचन 2, जी आज्ञा मी तुम्हाला देत आहे तिच्यात काही अधिक उणे करू नका, अशासाठी की तुमचा देव परमेश्वर याच्या ज्या ज्या आज्ञा मी तुम्हाला देत आहे त्या तुम्ही पाळाव्या. बाल पोरांच्या प्रकरणी परमेश्वराने काय केले ते तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे. परमेश्वराने कोणत्या प्रकारच्या लोकांचा नाश केला? जे लोक बालपोराच्या नादी लागले त्या सर्वांना तुमचा देव परमेश्वर याने तुमच्यामधून नष्ट केले. त्यांनी मूर्तीला अर्पण केलेले अन्न खाल्ले आणि अनैतिक कृत्य केले.
असे लिहिले आहे की परमेश्वराने त्या सर्वांचा नाश केला. बलामाच्या दृष्ट योजनाने देखील महत्वाची भूमिका बजावली. पण जेव्हा आपण या घटनांच्या वेळेला पाहतो तेव्हा हे त्यांच्या 40 वर्षाच्या प्रवासाच्या शेवटच्या क्षणामध्ये होते. म्हणून आपण देखील अधिक सावध राहिले पाहिजे. आपण याची खात्री करूया की आपला विश्वास कोणत्याही गोष्टीने डगमगणार नाही आणि शेवटपर्यंत एलोहिम परमेश्वराच्या शिकवणीचे पालन करूया, जे आपल्याला वाचवण्यासाठी या पृथ्वीवर आले आहेत, जेणेकरून आपण नेहमी परमेश्वराच्या नियमामध्ये राहू शकू. जर आपण त्या मार्गापासून दूर गेलो तर आपण दुसऱ्या परमेश्वराची उपासना करू. म्हणून परमेश्वर आपल्याला कसे निर्माण करतात? आपल्याला एक बनवण्यासाठी परमेश्वराने ओलांडण्याची भाकर आणि द्राक्षरसाची परवानगी दिली. असे म्हटले की हे त्यांचे मांस आणि त्यांचे रक्त आहे. आपण परमेश्वराचे मंदिर आहोत, कारण परमेश्वराचे मांस आणि रक्त आपल्यामध्ये आहे. 1 कोरिन्थीकरास पत्र अध्याय 3:16 मध्ये असे म्हटले नाही का? तुम्ही परमेश्वराचे मंदिर आहात, तुम्हाला हे माहीत नाही काय? जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो तर देव त्याचा नाश करेल. बायबलमधील या गंभीर शिकवणींना लक्षात ठेवून आपण परमेश्वराच्या आज्ञा आणि शिकवणीनुसार विश्वासाचे जीवन जगण्याचा आणि आपल्या पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने आणि पूर्ण मनाने परमेश्वराचे भय बाळगण्याचा निर्धार केला पाहिजे. मला आशा आहे की सियोन कुटुंबातील सर्व सदस्य पिता आणि माताच्या सुवार्तेच्या कार्यामध्ये सहभागी होऊन अशा दृढ निश्चयाने या मार्गावर आनंदाने चालतील. उपासना महत्वाची आहे. उपासनेद्वारे परमेश्वर लगेच समजतात की आपण त्यांची, शैतानाची किंवा इतर मूर्तीपूजक देवतांची उपासना करत आहोत. म्हणूनच बायबल आपल्याला आपल्या संतानांना परमेश्वराचे आज्ञा आणि नियम शिकवण्यासाठी ज्ञान देते. मग आपण रस्त्यावर असो किंवा घरात असो, हो ना? आपण पिता आणि माताच्या शिकवणीप्रमाणे या मार्गावर चालत आहोत. म्हणून आपण शैतानाच्या निंदेमुळे या आशीर्वादित मार्गाला सोडू नये. प्रकटीकरणाच्या पुस्तकात असे म्हटले आहे, मी लवकरच येतो. मग आपण काय केले पाहिजे? तुझ्याजवळ आहे ते दृढ धरून राहा. ते गमावू नये याची आपण काळजी घेतली पाहिजे, कारण स्वर्गाच्या राज्यामध्ये सर्वात महान आणि गौरवशाली पदे आपल्याला दिली जातील. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की हा मार्ग कधी गमावू नका. आज मी फक्त महान आत्मिक युद्ध आणि उपासना याबद्दल थोडक्यात स्पष्टीकरण दिले आहे, कारण बायबलमध्ये सैतान आणि परमेश्वर यांच्यातील फरक ओळखण्याच्या विविध मार्गाची नोंद आहे. म्हणून मी तुम्हाला शेवटपर्यंत बायबलचे पालन करण्यास सांगतो, जेणेकरून पिता आणि माताच्या आज्ञेप्रमाणे स्वर्गाच्या सार्वकालिक राज्यामध्ये आपले भव्य स्वागत होऊ शकेल. तुम्हाला कृपा मिळाली असेल अशी आशा करून मी आजचा उपदेश समाप्त करतो. तुमचे आभार.